पार ह्या एका दिवसानं झालं का बे म्हणे. इकडं पाय तू, इकडं पाय ना. दुसऱ्या दिवसाचं दुपार होत नाही तर या झोपला. असे बैल आमच्याकडं पाहायला भेटत नाही, तर मुश्किलनं पाहायला भेटते. म्हणून आता हायच ते भेटत, तर मग आता फोटोज काढून घ्या म्हणतो एक एक. मी म्हणतो एखादा फोटो काढून घ्या याच्यासोबत. फोटो नाही, व्हिडिओज काढून. आम्हाला आंघोळ धुवासाठी एक जागा भेटली जिथं पाणी चांगलं आहे आणि आम्ही आंघोळ करू शकतो बा. हे वाली जागा तिथं आम्हाला उभं राहता येते, इकडे पोहता येते. सिन्नरचा खिलाडी गजानन. अंग धुतले 4 दिवस, अंग धुवाचं काम नाही आता पडत असं सारखं झालं. आणि आमच्या तर बॅगा फिक्स करायला लागते पहिले. बॅगा लई बांधायचं काम झालं, कमी पडताय जागा. हे काचा झेंडा हवे. तर मित्रांनो अशा प्रकारे पोहोचलो आता आम्ही अक्कलकोटला. पोटे तर सब तयार झाले, बाकी चष्मे घातले. मग चष्मे नव्हते घालून, आता डोळे थोडेसे लाल झाले. मग पण डोळे थोडेसे लाल दिसत आहे. ते झोपणं झाली त्याच्याकरता. पैदल पैदल जाऊ, दर्शन घेऊ, जेवणाचं राहते म्हणून त्याचा महाप्रसाद घेऊ. हे आता आतमधचं स्वामी समर्थाचं मंदिर. चला दर्शन झाले, आता बाकीचं थोडं फिरून घ्या. पंखा तर चांगला आहे, हवा चांगला लागत आहे. तसं आपल्या आता याच्यामध्ये तर थोडं दर्शनाचं म्हटलं थोडं कट नाही राहते, पण होऊन जाते. आणि हे पुस्तक आहे, काही वाचत असेल तर पहा. हा आहे स्वामी समर्थाचा हाताने बनवलेला कलाकृती आणि याच्यामध्ये 40,000 रुद्राक्ष वापरलेले आहे. ती माणसाची कला आहे म्हणा, पण एवढे ते रुद्राक्ष वापरलेले आहे. आता सगळेजण एक एक फोटो काढताय, आमच्याच पुटेले फोटो काढायला भेटत नाही. कवा स्वतःचे फोटो काढता काढता दुसऱ्याचा फोटो कापर बनन काही सांगता येत नाही. तर सगळ्याला विचार आहे आपल्या फोटोचा, पण याची कोणाला चिंता नाही, हे येतं झोपून आहे बा म्हणून. अक्कलकोट पण झालं, आता आम्ही निघतो पुढच्या जर्नीसाठी आमच्या. हे आहे स्वामी समर्थांची सगळ्यात आता मोठी मूर्ती इथली समजाची. आणि ही आहे सगळ्याला जाणता राजाची, सगळ्यांना ओळखीची छत्रपती शिवाजी महाराज यांची. झेलून पूर्णवार छातीत त्यांची डाल मावडे हो तिच्या राज्य करणं तर सोपे नव्हते फार. महाप्रसाद पण आता मिळाला. महाप्रसादाचा आस्वाद घेऊ आणि पुढच्या यात्रेला सुरुवात करू. तर कसं वाटलं बाबू अक्कलकोट? बाकी महाराष्ट्र बरेच आहे, बाकी आपल्याला जागा मेन जागा छान वाटली ना. अनिकेत गुड. बोलो स्वामी समर्थ महाराज की जय. बळा मार डोळ्यावर झोप येते, सीधा बस. दुसरा पलटो नाही तर पलटवा लागेल का? समोरच्याला पलटवा लागेल का? बसू देत नाही दुसऱ्याला पुढं. पैसा पुरला पाहिजे म्हणून आम्हीच आता आमच्या हाताने भात मांडतो. याच्या पाहिले झालं म्हणते गोरे पकडत. सध्या आम्ही कामती बुद्रुक याच्या बस स्टँडवर. आणि आता आम्हाला करायचं आहे भात, आमच्या जेवणाची सोय. कारण की पैसे जास्त नाही, खर्च जास्त करायला जमत नाही. तो सिलेंडर आम्हाला करायचा आता भात. भातासाठी पहिलं कापून राहिला आलू. तर कशी उभी राहते माणसं, पोझिशन किंमत आहे का नाही, कसं उभं राहत होतं माणुसकीची. तर चालू झाला आमचा स्वयंपाक. 2 यार 2 मांडणार. पोट्टे बिल्ले भात बनवाले. अशी तर्री झाली आता याची. भात धुणं झाला इकडं, आता भात टाकणार येतं आणि आपण खायसाठी तयार. आमचा एक सोबती इकडे झोपला. तर आमच्याकडे भांडण आहे, भांड्याच्या जागी आता टेक्नॉलॉजी आहे. तिकडे भात तर बनत आहे, म्हणून मी म्हणलं एक चक्कर थोडी मारून घ्या. प्रवास आम्ही जो ठरवला होता की आम्हाला जे गडकिल्ले पाहायचे होते तर ते चालू होणार उद्यापासून. एक आता आज झोप नाही होणार, तर झोप एक घ्यास लागणार. आता हे भात बनवत आहे तिकडं, त्या जागी तिथं भात बनवत आहे बस स्टँडपाशी एका. शेवटी आमचा भात झाला, मस्त झाला. चालू द्या. चला अशा प्रकारे आता आमचं जेवण झालं. हे 2 बाकी आहे ते आरामबीनं होत आहे. हे दोघांचं कसं झालं भात? एक नंबर ना. मामाने केला. मामा कुठं आहे? मामा तिकडे आहे. मामाचा दात मस्त आहे. 2 वाजले. 2चा चाय घेतला. भाऊली उठवायचं होतं पण आम्ही उठवलं नाही. आता आम्हाला 2 घंटे जास्त अजून वेळ झाला. 2 घंट्यात आम्हाला कुठं कव्हर करता येते हे आता पाहा लागणार आहे. सध्या मोसमचं पाणी हळूहळू लागत आहे. तिथं गेल्यावर अजून चांगला पाणी लागला तर मग आमचं तिथे वांद्याचं काम होणार. चला चहा पिऊ, पुढचं पुढं पाहू.
मित्रांनो आम्ही आता मालवणले पोचाले, अजून 100 किलोमीटर बाकी आहे. त्या झोपा सगळ्याच्या झाल्या. हे आमचे जगन्नाथ, हे आमचा जरा CPR वर होता गडी चढून आला होता. आहे का बरोबर? बरोबर आहे तर. आणि हा आमचा मलंग. गोष्ट अशी आहे, तर आम्ही आला आता कोकणात. आमची टीम सब हजर झाली. आता सध्या तर पहिलं फ्रेश होऊ द्या लागेल सगळ्याले. कोकणाचा सकाळचा आता त्याले एक अनुभव घ्याल जमन. आणि बिना चपला नाही चालायला मजा येते इकडं. हा तर अशी अपडेट आहे. तिकडून ढग येत आहेत. हे तर कॅमेऱ्यामध्ये पाहिलं तर वेगळंच वाटत आहे, डोळ्यानं पाहिले अजून एक वेगळं मजा येते. इकडे आहे पूर्ण धुकं, आता पताच नाही इकडे काय आहे ना काय नाही. तर आता आम्ही झालो एंटर आता कोकण मध्ये. कोकणचा पहिला सुरुवातीचा सीन पहा. गाडीच्या अंदरून तेवढा दिसत नाही, पण हळूहळू मी दाखवतो. पुरा पांढरं भुयार होऊन आहे, आणि भुयारात हे इकडे पांढरे होऊन आहे.